सर्वरी भाग 8. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मागील भागात सर्वरीचं लक्ष बिलकुल त्याच्याकडे नसतं. काही वेळाने तिच्या मुसमुसण्याचा आवाज येतो. तसा तो तिचे खांदे धरतो आणि तिला नीट स्वतःसमोर उभं करतो. आता पुढे. का रडते आहे? हेच स्वप्न होतं ना तुझं? बघ किती कौतुक करत आहेत तुझं सगळेजण. तू आहे की असं त्यांना नकार देत असते. कारण काय आहे सर्वरी? अमन तिला पाहून म्हणाला. तशी ती मान वर करते. अहो मला तुम्हाला सोडून नाही जायचं. 9.5 महिने आपण भेटणार नाही. तुम्हाला कसं कळत नाही? सर्वरी मुसमुसत म्हणाली. एवढंच ना? नको अशी नाराज होऊ सोना. फक्त 9.5 महिनेच तर तू दूर असणार आहे. आणि मी येईनच की फायनलला तुझ्या. एवढं मोठं कॉम्पिटिशन आहे हे. इथे जर तुला प्राईज मिळालं ना तर तू किती फेमस होशील याचा अंदाजा पण नाही लावू शकत. 25 कोटी प्राईज मनी आहे याचा. सर्वरी नाव होईल तुझं सगळीकडे. खूप ऐकलं आहे मी या स्पर्धेबद्दल. अमन तिला समजावत म्हणाला. पण ती काही त्याचं ऐकायला तयार नसते. तिला त्याला सोडून जायचं नव्हतं. यासाठी ती नकार देत असते. शेवटी अमन तिचं पाहून घेतो आणि शांत होतो. सर्वरी तुला माझी शपथ आहे. तू इथून दिल्लीला नाही गेलीस ना तर मी पुन्हा कधीच तुला भेटणार नाही. अमन थोडंसं विचार करून म्हणाला. त्याच्या तोंडून असे शब्द ऐकून तिच्या डोळ्यात पाणी भरते. ती पटकन त्याच्याजवळ जाते आणि रडतच त्याला मिठी मारते. नका ना असं बोलू तुम्ही. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत हे तुम्हाला माहीत आहे. तरीही तुम्ही असलं काही बोलत असतात. ओके, तुमची हीच इच्छा आहे ना तर मी जायला तयार आहे फक्त तुमच्यासाठी. सर्वरी शांत होऊन म्हणाली. तिचं ऐकून अमन तिला जवळ घेतो. काहीही केलं तरीही ती जात आहे ना याबद्दल त्याला आनंद होत होता. पण ती दूर जात आहे म्हणून थोडेसे दुःख देखील त्याला होत होते. कारण हा दुरावा खूप महिन्याचा होता. तो देखील लग्न झाल्यावर होता. अजून त्याचं प्रेम तसं खुलत नव्हते आणि त्यात असलं काहीतरी आलं त्यामुळे दोघांनाही हवा तसा एकांत मिळाला नाही. कुठेतरी मनात ती खंत तिला वाटत होती. पण सध्या त्याला बोलली तर तो वेगळा अर्थ काढेल या विचाराने ती शांत राहते. अमन, तुम्हाला मी हे कॉम्पिटिशन जिंकून आल्यावर आय लव्ह यू म्हणेन. पूर्ण जगासमोर मला ओरडून सांगायचे आहे की मी तुमची बायको आहे आणि आज जी काही आहे ते तुमच्यामुळे. पण यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल. सॉरी अमन, सर्वरी मनातच म्हणाली. सर्वरी, मला मिस करशील ना? की तिथे कोणी भेटला की मला विसरशील? अमन मस्करीत बोलतो. त्याचं बोलणं ऐकून ती बाजूला होते आणि रागातच त्याला पाहते. मी काय तुम्हाला तशी मुलगी वाटली का? नवरा नाही आहात तुम्ही फक्त माझ्यासाठी. एक बापासारखा, एक सखा, एक आईसारखा, चुकल्यावर समजून जवळ घेणारा जीवनसखा आहात. प्रत्येक वेळी मला मार्गदर्शन करणारे गुरु आहात. सगळी नाती मला तुमच्यात पाहायला मिळतात. आयुष्यात एवढं चांगला माणूस मिळाला मला याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते. पुन्हा असलं काही बोलायचं नाही कळलं? मला नाही आवडत असलं. सर्वरी काहीशी चिडक्या स्वरात म्हणाली. खरंच आज तिचा गोरा चेहरा थोडासा लाल झाला होता. जो पाहून अमनला देखील काही क्षणासाठी भीती वाटते. त्याने मस्करी केली होती पण सर्वरीला ते आवडलं नव्हतं. सॉरी, तो एवढंच बोलतो. पण सर्वरी मात्र चिडूनच गॅलरीत निघून जाते. तिला भयंकर राग आला होता त्याच्या बोलण्याचा. हे त्याला कळून चुकतं. मग तो देखील तिच्या मागे निघून जातो. सर्वरी गॅलरीत उभी राहते आणि रडायला लागते. अमनचं बोलणं तिला जिव्हारी लागलं होतं. कारण आजवर अमनसाठी ज्या फिलिंग्स तिच्या मनात निर्माण झाल्या होत्या त्या अजूनपर्यंत इतर कोणत्याही मुलाला पाहून झाल्या नव्हत्या. अमनच्या स्वभावामुळे ती हळूहळू त्याच्या प्रेमात पडत होती. पण अजूनही तिने कबूल मात्र तोंडाने त्याला केले नव्हते. त्यामुळे अमनला तिचं मन कळत नव्हतं. आता देखील मस्करीत तो बोलून गेला पण त्याच्या या बोलण्याने ती एवढी हर्ट होईल असं त्याला वाटलं नव्हतं. सर्वरी, सॉरी बाबा, माफ कर आता मला. तुझे हे डोळ्यातील पाणी पाहून मलाच वाईट वाटतं. अमन तिच्याजवळ येत म्हणाला. मग तुम्ही असं म्हटलंच का? तुम्हाला पण माहीत आहे ना माझं मन. पण तरीही तुम्ही असं मला बोलतात.
सर्वरी मुसमुसतच म्हणाली. तिचं म्हणणं ऐकून अमन तिला जवळ घेतो. असंच म्हटलं आणि त्यावर तू एवढी रडली? सॉरी, आय प्रॉमिस, मी पुन्हा नाही बोलणार असलं काहीही. अमन तिच्यासमोर हार मानत म्हणाला. तिचे डोळे भरले की त्याला कसं तरी होत असायचं. त्यामुळे तो आता तिला समजावायला लागतो. खूप वेळानंतर ती आपल्या मूडमध्ये येते. पुन्हा दोघे आधीसारखे चर्चा करतच गॅलरीतील सोफ्यावर बसतात. अमन तिला कशा प्रकारे तिथं राहायचं, कसं जायचं हे समजावत असतो. कारण आता पुढचा प्रवास तो तिला एकटीला करावा लागतो. सर्वरी थोडीशी हळवी होती आणि बाहेरचं जग तिला कमी माहीत होतं. त्यामुळे पहिल्यांदा दिल्लीला विमानाने जायचं आहे असं कळल्याने तिच्या चेहऱ्यावर भल्लं मोठं टेन्शन येतं. विमान खाली पडणार तर नाही ना? जास्त लोक बसली की? सर्वरी काहीसा विचार करत निरागसपणे बोलते. तिचं बोलणं ऐकून अमन कपाळ खाजवतो. आमदारांची मुलगी होती, पण त्यांनी तिला बाहेर जास्त पाठवलं नसल्याने तिला बाहेरचं ज्ञान नव्हतं. विमान खाली पडत नाही, ते बरोबर हवेत उडतं आणि ज्यात एवढं वजन हवं असतं ना, तेवढंच ती लोक भरतात बरं. त्यामुळे याचा विचार तू करू नको, अमन हसून म्हणाला. फर्स्ट टाईम तुमची बायको एवढ्या दूर जात आहे आणि तुम्ही तिला एकटीला प्रवास करायला लावत आहात. काही वाटतं का नाही याबद्दल? आजवर मला फक्त ट्रॅव्हल्सने, गाडीने प्रवास करायचा माहीत होता, पण विमानचं काही माहीत नव्हतं. सर्वरी थोडीशी फुगून म्हणाली. राग आला होता तिला थोडासा. अमन तिच्यासोबत येत नाही या कारणाने. सर्वरी, मी तुला एकटं सोडत आहे कारण तुला माहिती व्हायला हवी ना सगळ्याची. त्यात तू थोडीशी धीट व्हावी अशी माझी इच्छा आहे. त्या कारणाने तुला पाठवत आहे, अमन तिला समजावत म्हणाला. त्याचा विचारही योग्य होता. सर्वरी कधी बाहेर गेली नव्हती जास्त. मग तिला थोडंफार तरी या सतत धावणाऱ्या जगाशी मिळत व्हावे लागेल असं त्याला वाटत होतं. ती एकटी बाहेर राहिली आणि फिरायला लागली तर तिला जास्त ज्ञान मिळेल. पुढे जाऊन जास्त कोणत्याही प्रॉब्लेमला तिला तोंड द्यावे लागणार नाही. ह्याच कारणासाठी तो तिला एकटीला सोडत असतो. ओके, मी जाते, पण मला तुम्ही बाय करायला तरी याल ना? मी इथं नसताना तुम्ही मला मिस करायचं, नाहीतर बघा हां मी काय करेल ते, सर्वरी म्हणाली. ओके बाबा, तुम्ही म्हणाल तसं राणी सरकार, अमन हसून तिला प्रत्युत्तर देतो. ती तयार झाली ना, हेच पाहून त्याला समाधान मिळतं. कधी कधी प्रेमाने समजावल्यावर लोक समजून घेतात ना, तसंच तो तिला समजावत असायचा. एकदम फ्रेंडली तिच्यासोबत वागत असायचा. त्यामुळे तिला त्यांच्या नात्याचं दडपण असं वाटत नव्हतं. प्रेम काय असतं, ते कसं असतं हे ती हळूहळू त्याच्याकडे पाहून शिकत होती. अमन सर्वरीला कसं प्लेनमध्ये बसायचं आणि कसं लोकांसोबत बोलायचे हे सगळं शिकवतो आणि चर्चा संपवून तिला झोपायला आतमध्ये पाठवतो. पण यावेळी देखील सर्वरी हट्ट करून त्याला बोलावते आणि त्याच्या कुशीत जाऊन एकदम शांतपणे झोपून जाते. पुन्हा 9.5 महिने तो तिला मिळणार नव्हता याचा विचार करून ती पुरेपूर त्याचा फायदा घेत होती. अति लाड करून घेत होती. अमन देखील 2 दिवस तिला हवं नको ते सगळं काही आणून देतो. तिला शॉपिंगला देखील घेऊन जातो आणि एकापेक्षा एक मस्त असे ड्रेस तिला घेऊन देतो. मात्र मार्केटला फिरताना तो पूर्णपणे तिचा चेहरा स्कार्फने झाकतो, कारण ती फेमस झाली होती. कोणी तिला ओळखले तर ती लोक तिच्या अवतीभोवती गराडा घालून तिला त्रास देतील या विचाराने तो तसं करतो. श्रीमंत जरीही ते असले तरीही वागण्यातून त्यांच्या खरी श्रीमंती लोकांना दिसत असायची. एकदम नॉर्मल लोकांसारखं अमन सगळ्या लोकांसोबत बोलत असायचा. त्याला असं उगाच बॉडीगार्ड घेऊन फिरणं आणि श्रीमंतीचा मोठेपणा करणं कुठेतरी पटत नव्हतं. त्यामुळे तो मध्यम लोकांसारखाच वागायचा आणि त्याचं हे वेगळेपण पाहून सर्वरी आणखीनच त्याच्यावर फिदा होत होती. शेवटी सर्वरीचा दिल्लीला जाण्याचा दिवस जवळ येतो. तसं तिला वाईट वाटतं, पण अमन पुढे काहीच तिचं चालणार नव्हतं. यामुळे ती त्याला चेहऱ्यावर हसू दाखवून तयार होत असते. काल रात्रीच अमनने स्वतःहून तिच्या बॅग भरल्या होत्या, त्यामुळे तिला काहीच काम नव्हतं. आज ती मस्त आरशासमोर तयार होत होती. तिला तयार होताना पाहून अमन गालात हसतो आणि मागूनच तिला मिठीत घेतो.
तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.